लावायचं एकासाठी, पाहतंय दुसरं, खुश होतंय तिसरं, रुसतंय चौथंच आणि पाचव्याच्या मध्येच काय सेंड मी पाठवलं. डाळीत डाळ तुरीची डाळ एका वर्षात खेळवीन तुझ्या मांडीवर माझं बाळ. तुला काय अक्कल शिकल का हाय का नाही? काय बाया बोलतोय हो शेठ, तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, मग आम्ही तुम्हाला बैल लावू, बैल ते बी नांगरा सकट. नो काय चाललंय देशात, मास बिसने कसं फिरताय तुम्ही? हो शेठ, माहितीये तुझी जिंदगी जाते. लोकांचे 3 नियम आहेत. नंबर 1, प्रपोज करायचा तर 4 चौघात करायचा. लपून छपून हे बेस्ट फ्रेंड वाले करतात, आपण नाही. हा बाई. नंबर 2, जिथं प्रपोज कराल तिथनं थेट बाथरूम मध्ये जायचं. बाथरूम सारखी सेफ जागा कोणतीच नाही. हा बाई. आणि नंबर 3 तर सगळ्यात महत्वाचं आहे. उगीच झाडाच्या फांद्या तोडायच्या, डायरेक्ट खोडावर घाव घालायचा. म्हणजे पाठवायची तर सगळ्यात टॉपची पोरगी पाठवायची. काय भावांनो, तुम्हाला एक उखाणा सांगू का? चावली पिंपळाची चावली. चावली पिंपळाची चावली. तुमची आयटम मला आजतरी गावली. तिच्या आठवणीत मी रात्रभर रडलो आणि ती सकाळी माझे डोळे बघून म्हणती, तू गांजे पितो का रे? मी सकाळ दूध टाकायला गेलो, जोर जोरात बेल दाबताच एक बाई मला म्हणाली, अजून किती दाबणार, तुझ्यापेक्षा बरा तर तो पेपरवाला आहे, हळूच येऊन खालून टाकून जातो. भावा, मुलीला दृष्टीला लागावं म्हणून काळा टिक्का लावतात, हातात काळा करगुटा बांधतात, पण आपल्या मुलांना काहीच नाही बांधत. देवाने आपल्याला एक मिरची आणि लिंब दिलेली आहे ना. 14 फेब्रुवारीला कोणाची रूम मोकळी आहे का? अहो, आम्हाला बसून रडायचंय. हे दादा, अशा व्हॅलेंटाईन डेचं कार्ड आहे का ज्यात लिहिलंय तू माझं शेवटचं आणि पहिलं प्रेम आहे? हो आहे की. हो, बरं मग 5 द्या. हा मुलीला चॉकलेट बाय आवडतो ना, त्याच मुलीचं लग्न तंबाखूवाल्यासोबत होतं. घ्यायचो ना मला पुन्हा. भाऊ काय? अरे बाळा, तू अजून लहान आहे. भाऊ लहान नाही, अख्खा पुणे जिल्हा गाजवतोय. पोरी काय आणट्या बी लाजवतोय. तरुणा, तोपर्यंतच पाप करून घ्या. आता पापच नाही केलं तर म्हातारपणी गंगेत काय धुणार धोतर. अरे भावा, एवढा का चिडलायस? अरे बघ की, ती प्रीती कबीर सिंगला भेटायला दिल्लीला गेलेली आणि हिला घराच्या बाहेर ये म्हणलं तरी येईना. अभी सूरज डूबा नहीं, जराशी शाम तो होने दो. ती स्वतः ऑनलाईन येईन, पहिलं तिच्या घरचे काम तो होने दो. वर्गात गेल्या नीट प्रश्नांची उत्तर लिहिता येईना आणि इंस्टा स्टोरी मध्ये काय टाकतात, आस्क मी अ क्वेश्चन. पोरगी तर एक नाही पटली, बदनाम तर असे केले जसे 100 राण्यांचा राजाची. आयुष्याला इतके घोडे लागलेत की त्यातले निम्मे विकले तर डायरेक्ट करोडपतीच होईल. माहिती राव, माझ्या घरच्यांना तू आवडत नाहीस, अरे मी तुझ्यासोबत करणार लग्न. हो,
लोकांची जीएफ लाखात एक आहे, माझी करोडच असेल. म्हणून तर ती भेटत नाहीये. आयुष्यात लय कांड केले पण कधी घरच्यांचा विश्वासघात नाही केला. विश्वासघात करला त्यांनी, कधी आमचा विश्वास तर ठेवाय पाहिजे. रे रे पावसा, गर्लफ्रेंड घाती पैसा, पैसा झाला खाऊन, बॉयफ्रेंड गेला वाहून. धोका गुलीगत धोका. अरे आपला पॅटर्नच वेगळा आहे. आम्ही सकाळी नाश्ता नाही, डायरेक्ट जेवण करतो. बेकार वाटतं. दीदीच्या गाडीला नाही ब्रेक. दीदी बोलती कर त्याला ओव्हरटेक. ए दीदी घरी जा. खड्ड्यात पडलं की थोडं लागते आणि मग प्रेमात पडलं की घोडा लागतोय घोडा. तिलाच नाही आपल्या प्रेमाची कदर, तो काय को जाने का बार बार उधर. शिमडी पोरगी एकदम भंगरी. जास्त वेळ पॅन्टीत वाकडं राहिलं वाकडं होतं. दुसरं काय नाही हो, सिगरेटचं म्हणतं. माझ्या मुलानं खायचं प्यायचं पण बंद केले आणि खाल्लेला अंगी पण लागत नाहीये. मावशी तुम्ही फक्त त्याचे हात बांधा, मग बघा कसा सुधारतोय. ऐक ना, मस्करी गेली. याच्या आधी बोललेले सगळे वाक्य खरे असतात. प्रेमात आणि निवडणुकी प्रचारात जी वचनं दिली जातात त्यालाच ढगात गोळीबार करणे असं म्हणतात. दादाला घरी बायको तांबे फेकून मारते. दादा चाललाय गावाचा तंटमुक्त अध्यक्ष व्हायला. जाग्यावरती तो आनंद वेगळाच असतो जेव्हा आपल्या जीएफला टाकला नवरा भेटतो. भाऊ व्हॅलेंटाईन डेचा काय प्लॅन आहे? उपटायला चाललोय, येतो का? काल केलेल्या मेसेजला आज रिप्लाय करती आणि म्हणती इग्नोर हा शब्द माझ्या डिक्शनरी मध्येच नाहीये. अगं कुठं पेडशील पाप. ए भंगरी. सिंगल लोक पण दुखी, ज्याला आयटम आहे तो पण दुखी. मग सुखीत कोण आहे भाऊ? ते आहे घाला तिचा बेस्ट फ्रेंड. नॉट बॅड. भाऊ काय बाळा तू अजून लहान आहे. भाऊ लहान नाही, अख्खा पुणे जिल्हा गाजवतोय. पोरी काय अंटे बी लाजवतोय. लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. अरे बाबा कुठं निघालाय? वाघाची शिकार कराय. अरे मग जा की. अरे ती पुढं कुत्र उभं राहिले रे. आयुष्यात खूप चुका केल्या, पण कधी कोणाच्या लग्नात न जेवता परत नाही आले. नको बेकार वाटतं. काल तिचा खूप दिवसात मेसेज आला. काल ती बोलता बोलता बोलली, माझं मोठं लिकरू तुझ्यावर गेलंय रे. डब्यात डबा, डब्यात ब्रश, काय लावले पूर्ण दर आठवड्यात नवीन क्रश. दादा म्हणतो तुला फिरविलं माझ्या गाडीवर, गाडीवर फिरविलं माझ्या गाडीवर. दादा तुझ्या गाडीत 50 रुपयाचं पेट्रोल आहे का रे? ये बघ बाई, मला हे कळत नाही, तू सगळ्यांच्या टाक्या बघत फिरती का? तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर.
जर आपलं नशीब हातांच्या रेशनवरती असतं आपण त्या हाताने डुंगण धुतलं नसतं. तसे प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आणि यापेक्षा तिथं आमच्या गल्लीत पण राहते. ऐक ना भाऊ, बोल ना. तुझी एक गर्लफ्रेंड कशी होती? लय दिलदार मनाची होती, का रे? सगळ्या मुलांवर प्रेम करायची. धोका गुलीगत धोका. मित्र मित्रांमध्ये मिसळणारा पाहिजे, असला तेरे नाम लावण्याचं नको एका कोपऱ्यात जाऊन गोलू गोलू. ती खुश राहावी, माझं काय, मी दुसरी पटवेल. सिंगल असणं पण खूप अवघड असतं राव. प्रत्येक मुलीला लाईन द्यावी लागते, कारण कसं आहे ना, सगळ्यांची मनं जपावी लागतात. पहिलं तिने ब्लॉक केलं, मग अनब्लॉक केलं. आणि आता आमचे स्टेटस ठेवती, डार्लिंग ऑन फायर, जान ऑन फायर. असं कसं चालेल? सगुने समोरून जर ती आली चालू ना, तर धरावे तिचे दोन चरण. शेळीच्या पिल्लाला म्हणतात कोकरू, आणि आमच्या आकाश भाऊला बघून पोरी म्हणतात बघ कसं काय चपळत माझं पाखरू. ताई रोज पिझ्झा बर्गर पण खाते, ताईला 0 फिगर पण पाहिजे. असं कसं चालेल ताई? तुला का अक्कल शिकल का हाय का नाही? नको, या जगात सर्व सुखी मुलगा कोण आहे रे? अरे तो कुंदन. काय रे? ऐक, या लुंगीमध्ये हात टाकू का रे कुंदन? खरं दुःख तर काय असतं ते तिला विचारा. तिची छोटी बहीण तिच्यापेक्षा आयटीने मोठी असते. मग येईना मला कुणाच ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. मित्र हे वेळेला आले पाहिजेत, नाही तर बड्डेला तर काय, मित्रांचे पण मित्र आहेत. व्हॅलेंटाईन डेला जर आपल्या लोकांना पूर्ण विचारलं नाही तर अजिबात नाराज व्हायचं नाही. कारण तसं पण आपल्या लोकांना विचारते. अंटी पटवण्याचे फायदेच वेगळे आहेत. ते म्हणतात ना, गाडी जरी 10 जण वापरत असले ना, तरी खर्च मात्र गाडीच्या मालकालाच करायला लागतो. काही बायका आता त्यांच्या नवऱ्याशी असे भांडतील, आयला माझं नशीबच फुटकं होतं, ह्याची फ्रेंड रिक्वेस्ट मी उगाच ऍक्सेप्ट केली. पशा भावा, हे पोरकस काय पटतात रे? लाईन मारू मारू थकलो राव. ए रायफल तोंड्या, हा दगड घे आणि मारून बघ. पूर्वी पाऊस पडल्यावर मोर नाचायचे ना, आता रील्स वर नाचतात. भावा, मुलीला दृष्टीला लागावं म्हणून काळा टिक्का लावतात, हातात काळा करगुटा बांधतात, पण आपल्या मुलांना काहीच नाही बांधत. देवाने आपल्याला एक मिरची आणि लिंब दिलेली आहे ना. सिंगल लो आहे बघतो भावा, आधी तू पहिलं तर कर. ऐक ना, एवढा काय विचार करायला लागला तू? अरे दादा, सुंदर मुली पण पाहतात का? मेरी मोहब्बत हॅलो,
ऐक ना आज भेटायचं का? हो बेबी, माझी आई खूप कडक आहे. मग एक काम कर, तू राहू दे, तुझ्या आईलाच पाठव. भावांनो येतो रे. कुठं चालला? थांब रे, कुठं चाललात? असं नको जाऊ. येतो रे. तू जिथे तिथे जाणार, मी तिथे तिथे येणार. मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत. मी चाललो हागायला, येतो का खायला? का रे कुठं चालला? आगायला. तुला काय आमची जमीन हागंदारी वाटली वय? घेतलं टमरेल आणि आला आगाला. चल, बंद झाली इथली आगंदारी, निघायचं. चल निघ. आम्ही कुठं जायचं? सरकारी सांडसात. चल. ए भाऊ, तेरा ये गणित है ना अपने दिमाग में नहीं बैठता है. माहिती लावड्या, गणितात नापास होता. होय तिकडे. आज माझ्याकडे पोरगी म्हणून हसली रे. अरे हसणारच रे, मी जाऊ तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना, तेव्हा 3 दिवस हसत होतो. इतकी बेकार अवलाद आहे तुमची, तिथं गावात सुद्धा कोणावर नीट वागत नाही. मुली कधीच स्वतःची चूक कबूल करत नाहीत, बरोबर ना? एखाद्या दिवशी मी अतिच पेटलो आणि दारू पिऊन तुला पट्ट्याने मारायला लागलो तर ती नको ना. पहिलं मी व्हिडिओ काढायचं होतं, लोक माझ्या हसायची. आणि आता अजून पण हसतात, कारण मी व्हिडिओ तसे बनवतो ना. ऐक ना, तू माझ्या मनात आहेस. मी कुठं आहे गे तुझ्या? तू होय, हे बघ हे बघ, तू माझ्या ब्लॉक लिस्ट मध्ये आहेस. लोक आजकाल भांडत नाही, फक्त फोटो लाईक करायचं सोडून देतात. कडूए पण सत्य आहे. एक वेळेस बिन लग्नाचं राहा, पण आपल्यापेक्षा जास्त शिकलेल्या मुलीसोबत कधीच लग्न करू नका. खड्ड्यात पडलं की थोडं लागते आणि मग प्रेमात पडलं की घोडा लागतोय घोडा. व्हिडिओ कॉल कर ना. कशाला? बघू वाटलेलं. बघू वाटलं तर डायरेक्ट घरी यायचं ना. पेट्रोल 106 रुपये लिटर झालंय, पैसे पाठव, आलो लगेच. बेबी ऑनलाईन आले. तुम्ही नादच केलाय ते, तुम्ही माणूस हाय. कसं आहे ना शेठ, लावड्याला भेट. राजा एक ती राणी. राजाच्या घरी कळलं, राजाला चड्डी काढून हाणलं, खतम कहाणी. ए नाश्त्या, हे चांगला भरू घाला तो का आमच्यावर, ह्यासाठी आला मागा लागून. चला. लोक आपल्या पाठीमागं बोलतात, बोलून द्या. आपण पण जोरात पाजायचं आणि निघून जायचं. ऐक ना भाऊ, आपल्याकडे लग्न असलं सांगत जा, आपल्याकडे सगळं साहित्य भेटते. लग्न तर मला पण करायचं. एखादी पोरगी असेल तर बघ ना. माझे मित्र इतके हरामी आहेत ना, सकाळी सुविचार पाठवतात आणि रात्री आवाजाची व्हिडिओ. सुधरावे. तू आहेस तरी कोण? आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त सासरा श्रीमंत पाहिजे आणि पोरगी एकुलती एक पाहिजे. चॅटिंग करायच्या वेळेस ती मला नेहमी म्हणायची मम्मीचा कॉल येतोय. मग मी तिची आयडी हॅक केला, तेव्हा समजलं तिचं मम्मीचं नाव प्रकाश आहे. मग काय पाडला ना माझ्या डोक्यावर प्रकाश.
काय झालं कुठली जा नाव विचार वहिनीसाठी संडासाच्या पायरीवर डबा ठेवतो वाकून, टिंब टिंब तुझं नाव घेतो, एक लेंडूक टाकतो. पोरींनो, तुम्हाला भाऊस पाहिजे असेल तर तुमच्या आई बापांना सांगा, आम्हाला का त्रास देताय. लहानपणी चड्डी घालायचो ना तेव्हापासूनची मैत्री आहे आमची. आजकालच्या पोरींमुळे तुटणार नाही. पैसे एवढे लावा गाणे चला. गेले तर गेले उडत गाणं. पोरींचं कसं आहे माहिती का? सेटिंग एकाशी, चॅटिंग दुसऱ्याशी, शॉपिंग तिसऱ्याशी आणि लग्न घरच्या म्हणतील त्याच्याशी. अरे पण तुझ्या आईची मौसम हाय मस्ताना. मित्रा, मी मेल्यावर आठवण आली तर रडत बसू नको, डायरेक्ट वर ये. पोरांनो, किती पण बाबू शोना करा, शेवटी बाप जिथं म्हणाल तिथंच लग्न करणार आहे ती. देशाला बुलेट ट्रेनची स्वप्न दाखवून कधी चालू बुलेट घरात लावून सायकली बाहेर काढायला लावल्या, कळत नाही ना राव. आजचे दिन आले रे बाबा. मी एक विचार करतोय, नवबीताचं घरी एवढं मोठे कुंडोरी पण त्या कपाटातच काय झोपतो रे. काही मुली म्हणतात लोकल नाही मी कोणावर पण प्रेम करायला. तू नाही किंग वरच प्रेम करणार. पण तुझा केस ह्याला त्याला गायच्या मागत फिरतोय त्याचं काय. सोड बघू मला सोड. आयुष्य बरबाद करण्यासाठी दोनच गोष्टी खूप आहेत, एक म्हणजे पोरगी, दुसरी म्हणजे तिची स्माईल. आधी माझा मित्र म्हटला प्रेमाचा व्हिडिओ टाक, पुरी पटतील. मग काय मेसेज पण येत नाही. ज्याला पाहताना वाटत नाही लाज, तोच खरा धडाकेबाज. लपडे सोळा चेहरा भोळा तरी पण कुठं थांबते आमचा संकेत भाऊ, पोरींचे नंबर करतोय गोळा. काय म्हणूया, व्हॅलेंटाईन डेला गर्लफ्रेंड सोबत कुठं जाणार आहे मग? अरे 4-4 5-5 गर्लफ्रेंड आहे, कळतच नाही कोणासोबत जाऊ. काय मस्करी करतो. सुरुवात कोणी केली होती? यशा, फक्त 2 कारणामुळे मी माझ्या गर्लफ्रेंडला लॉंग ड्राईव्हला घेऊन जात नाही. तुझ्याकडे गाडी कुठे? माझ्याकडे गर्लफ्रेंड तरी कुठे? तिला बोललो काळ जात तू माझ्या बसावं, पण वजन काय तुझं जास्त नसावं. पोरांनो, तुम्ही म्हणता की टिमडुकोले पोरं आहिले भंगार, त्याच पोरांच्या गाडी मागे बसून म्हणताय चल बेबी पाणीपुरी खायला. मग येईना मला कुणाच ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. आयुष्यात अशी मुलगी असावी जी परी नसली तरी चालेल, पण ती छपरी नसावी. मग येईना मला कुणाच ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. येईना मला कुणाच ऐकू. काही मैत्रिणी एवढं जीव लावतात की कधी कधी वाटतं त्यांनाच लग्नाची मागणी घालतात. मस्करी करतो काय? छोटीशी ती गर्लफ्रेंड काय कामाची जी वेळेवर देत नाही. रिप्लाय हो, बाकी काय नाही. शिंदे मावशी,
बायका नवऱ्याला भेट नाहीत, भेटतात तर कुणाला? बचत गटाच्या सराला रे दानिया. प्रत्येक बाईची एक तक्रार असते की माझी केस लय गळत्यात, पण मला अजूनपर्यंत एक पण टकली बाई दिसली नाही. आजकाल पोरांच्या गाडीवर लय पुरी फिरताना दिसते ती. आणि आपल्या गाडीवर कधी गव्हाचं पोतं, कधी दळणाचं पोतं. काल तू वैरण आणली का रे? नाही का? चल बाबा लवकर. खराब झाला सफरचंद, त्याला कसा कापू? आमचा भाऊ आहे पुरींचा हृदय चोरणारा आश्रम बापू. आता येतो व्हॅलेंटाईन डे, मेडिकल मध्ये आणि कॅफे मध्ये जत्राच भरणार. नको ना. आजकालच्या मुली BF ला कमी आणि बेस्ट फ्रेंडला जास्त देतात. अरे टाइम रे. गोव्यामध्ये दोनच गोष्टी फेमस आहेत, एक म्हणजे दारू आणि दुसरी म्हणजे फॉरेनची पारू. तुला काय अक्कल शिकल का हाय का नाहीये. काय बाया बोलतोय खरंच एडी रे ती. मिठ्यात घेऊन मला विचारती खाली काय टोचतय. खिळा टोचतोय खिळा. ती नको ना. जसं गाडीचं हप्ते नाही भरलं तर फायनान्स वाले कसे गाड्या उचलून येतात. तसंच लागण्याचं कर्ज नाही भरलं तर बायका पण उचलून येणार आहो. सजनी के जीवन अच्छा नहीं लगता, ये फूल ये गाडी लाखाची, पेट्रोल टाकतंय 20चं आणि माज करते खोया डोक्याचं. तुझ्या आईच्या गांजा वाजले एक था राजा एक थी रानी, आमचे पप्पाच नाही म्हणतात. खत्म कहानी. भंगरी. तुमची मस्ती म्हणजे मस्ती आणि आमची मस्ती म्हणजे गाण मस्ती. काय झालं? मी पोरीच्या नावाने फेक आयडी काढली. मला पोरांचे लय मेसेज आले, आय लव्ह यू, आय मिस यू सारखं झालो. मी वैत कोण त्याला बोललो, बाबा मी पोरग आहे, पोरीच्या नावाने आयडी काढली. तर ते मला काय म्हणते, चालतंय मला, फक्त मला पोरीसारखं बोल. एवढी अरे पोरींच्या नादात आणि वादात पडण्यापेक्षा उद्योग धंद्यात पडा, लय प्रगती होईल. अरे तुझ्या प्रगतीचा फोन आलाय. ए नाश्त्या हे चांगला भरून आला तुका आमच्यावर मागा लागून. ज्यांनी तुमच्या डोळ्यात पाणी आणलं ना त्यांना पण सांगून द्या की डोळे त्यांना पण आहे. आपण पटकन जाऊन कचकन बोट घालू. आजकाल स्टेटस ठेवणं अवघडच झालंय राव. ठेवतोय एकासाठी, बघतंय दुसरंच, खुश होतंय तिसरंच, रडतंय चौथंच, आणि 5वीचं मध्येच काय सेंड मी पाठव लवकर. 5 रुपयाची हड्डी गेली पण कुत्र्याची अवकात काढली. तू आम्हाला सोबत बघून तुझी आखी गांडच जायली. दारूचा घोट आणि पुरीचा होट कधी उलटा होत नाही. किती पण वेळा तोंड लावा, चव आई तीच भेटते. तेरे चुम्मे में च्यवनप्राश है, तेरे चुम्मे में च्यवनप्राश है. जर आम्ही बायका नसत्या तर तुमचे कपडे कोणी धुतले असते? अगं जर बायकाच नसता तर आम्ही कपडेच कशाला घातले असते. किसी दिन तुम फोन करते रह जाओ. ए बंद पडल्या तर तिकडून कानपट्टी देईल तुझ्या मी. अरे ब्रेकअप करेल ती. अरे तिला कुठं मराठी येते? बोलो ना बेबी क्या हुआ.
सिंगल लोकांचे 3 नियम आहेत. नंबर 1, प्रपोज करायचा तर 4 चौघात करायचा. लपून छपून हे बेस्ट फ्रेंड वाले करतात, आपण नाही. हा भाई. नंबर 2, जिथं प्रपोज कराल तिथनं थेट बाथरूम मध्ये जायचं. बाथरूम सारखी सेफ जागा कोणतीच नाही. हा भाई. नंबर 3 तर सगळ्यात महत्वाचं आहे. उगीच झाडाच्या फांद्या नाही तोडायच्या, डायरेक्ट खोडावर घाव घालायचा. म्हणजे पाठवायची सगळ्यात टॉपची पोरगी पाठवायची. अशी झालं एका हाताने टाळी वाजत्या काय? वाचतं की दाखव बरं. त्याच्या आईला टाळी महागात पडली. निकल्या, तुला आयुष्यात काय पाहिजे? दारू. ती दारू 5 मिनिटासाठी साईडला ठेव. हा, आता सांग तुला आयुष्यात काय पाहिजे? ती साईडला ठेवलेली दारू. तुझ्या आजीला जागा इथं हाल पहिला हाल. अट्टल पिंडकी संघटना. गुड नाईट हा शब्द शांत झोपेसाठी नाही तर पिच्चा सोडवण्यासाठी घ्यायचे. अरे झोपाला आवडेल ना, ती चित्त्या बनवते. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? तुझ्या बापाचाच नाही तर सोनूचा कसा? आयुष्याच्या वळणावर चढ उतार येत राहतील. काय नाही, उतारवलं की गाडी बंद करायची. पेट्रोल लय महाग झाले हो. पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? हँडसम असणं काहीच चुकाचं नसतं. कोणती मुलगी भाव तर देत नाही, पण तीच मुलगी काय म्हणते, या ना आलेकाला किती गर्लफ्रेंड असतील. आजकाल काही जण मला असे इग्नोर करायला लागलेत जस काय पेट्रोलचे भाव मीच वाढवलेत. ब्रेकअप झाल्यावर अंधार दिसणार ना भावा. कारण प्रेमात असताना तू त्यासाठी चंद्रतारे तोडून आणले होते. आज मी माझ्या काळजावर दगड ठेवून 10 पोरींच्या रिक्वेस्ट कॅन्सल केल्या. त्यांच्या आल्या नव्हत्या हो, मी पाठवल्या होत्या. मर भी गई तो भी तुझसे प्यार करती रहूंगी. का जिवंतपणे छळून समाधान नाही झालं, जे आता हाडं बनून छायणार आहेस. आपली काळजी करणारे आणि आपल्याला समजून घेणारे मित्र भेटायला नशीब लागतं, नाहीतर प्रेम करणारे ढिगाणी पडले. काल अर्जित सिंगचे कच्ची गाणे ऐकून खूप रडलो. नंतर लक्षात आलं की आपल्याला गर्लफ्रेंडच नाही, नंतर गर्लफ्रेंड नाही म्हणून परत रडलो. लपडी उडी पण करू नका. उद्या पोरगी बघायला गेला पोरगी पण म्हणून अयो हे तर माझ्या मैत्रीचं पिल्लू आहे. ना चंद्रमुखी ना पारू, आपली आयटम फक्त दारू. हेल्मेट वापरणं हे खूप गरजेचं आहे. ते गाडी चालवताना असो किंवा इतर कोणते काम करताना. ती मला म्हणायची तुझ्या प्रीतीचा इंचू मला चावला. अगं का पेडी तुझ्या चट्टीमध्ये याला ढेकून सापडला. माझ्या एक्सनी बघितलं माझ्याकडे हसून. आम्ही तिला म्हणलो ये ना तुझ्या बाळाचं ढुंगण पुसून. तुला भेटायला येईन लाली पावडर लावून. काय जणांना 1 दाबायची सवय असते तर काय ह्यांना 1 सकट 2 दाबायची सवय असते. सायकलचे ब्रेक विचार वाटले तुमचे. भावांनो, पोरगी एक वावटोळी सारखी असते. फिरत फिरत येते, तुमच्या पैसे 5-10 मिनिटं थांबती, परत फिरत फिरत निघून जाते. लय टेन्शन घ्यायचं नसतं, डोक्यात विषय घ्यायचा नाही, जागच्या जागी सोडून द्या. दादा गेला जंगलात, दादाने बघितलं मोर,
25 वर्ष झाली दादाच्या लग्नाला, तरी पण व्हायना अजून पोर. मला म्हणली लाईफ टाइम साठी साथ मला देशील का. मी पण तिला हसून म्हणलो जरा वेळ मला घेशील का. समजून ग, दुसरं काय नाही. दादा तिच्यासाठी सिव्हिल इंजिनियर झाला आणि ती गावंड्यांसोबत पळून गेली. बंगल्यात राहते गावंडे प्रेम करते. दिल दिया है ईट भी देंगे. ती भारी दिसणार पोरासोबत व्हिडिओ काढू दे. एडिटिंग करायच्या टायमाला मी माझ्या तोंडाकडे बघणार. बरी दिसते ना रे. हो हो, बरं दिसते. म्हणून मी लई येड्यावानी करती. त्याला थोडा वेळ द्या आणि असा कमबॅक करा की लोकांची बघूनच जळाली पाहिजे. कशी कधी कधी असं वाटते आयुष्य जटालाल सारखं झालंय. टेन्शन काय जात नाही आणि बबिता काय येत नाही. अय्या बबिता. तोंडावर गोड बोलून माग शिवी देणाऱ्यांनो तुमच्या तर आयलं. मला तुझ्या हातात हात घालून फिरायचंय. अरे खरं सांग की पेट्रोल परवडत नाही. दादाचा फोन टायमावर बंद येतो आणि दादा स्टेटसला काय टाकतो. अरे तू आहे जरा डोक्यात मंद, म्हणून ठेवायला लागतोय माझा नंबर बंद. जत्राबाई माझ्यावर गप्पच दिदी, तुझ्या वासाने माझा मित्र बुंगला आणि तुला त्याला हक करायचंय का. निघतला आंघोळे. तिने माझ्या डोक्याची शपथ खाल्लेली, तुला कधी सोडून जाणार नाही. पण तिथं गेली, पण डोक्याची आई धावून गेली. रंग बघून कधी लग्न करू नका, कारण काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जोरात चावती. जर मामानी पोरगी द्यायला नकार दिला ना, लगेच दुसऱ्या दिवशी आईला माहेरी पाठवायचं वाटणी मागायला. गोऱ्या गोऱ्या रंगाची मामाची पोरगी मन मध्ये प्रत्येक आईचं स्वप्न असतं आपल्या मुलीला चांगला नवरा मिळावा. आता तुम्हीच सांगा, मी तरी कोणाकोणाच्या आईचं स्वप्न पूर्ण करू. शिवाय देणाऱ्या मुली वाईट नसतात, चांगल्या मनाच्या असतात. काश कधीतरी अशी धमकी पण ऐकायला मिळावी की जास्त तंग केलंस ना तर डायरेक्ट लग्न करेन तुझ्यासोबत. तू एवढा चांगला काय आहेस रे. कारण तू नवीन आहेस. ती मिठीत भेटली नाही म्हणून काय आलं, आपलं मुठीत घेऊन खुश राहा. अरे ती तुला साधा इंस्टाग्रामचा पासवर्ड नाही देत आणि तू आयुष्यभर साथ द्यायची बात करतो. दादा काय याला झावाय करतो. आपल्या आयुष्यामध्ये असे खूप कमी मित्र असतात, त्यांची टाकी मोठी आणि नळ छोटा असतो. ऐक ना निपू, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स आहे. तुझ्याकडे काय ग. शिवाय देऊ का. महागाईमुळे ओयो परवडत नाही. तू माझ्या बरं उसा देशील का. करतो मी पण तिला उत्तर दिलं. माझं हृदय एक मोबाईल आहे आणि त्यातलं तू एक सिम कार्ड आहे. तिलाही खुश झाली, पण आता तिला कोण सांगणार माझा मोबाईल डुएल सिमचा आहे. सुन पुकार दिल में बड़ी सी
लग्न झालेल्या मुलीचं कसं असतं, रात्री नवरा झोपून देत नाही आणि दिवसा सासू. तुम्हाला गर्लफ्रेंड नसेल तर वाईट वाटून घेऊ नका, मला पण नाहीये. काल ओळेलो काय हे जरा घेऊन घालता का तुझ्या आईची. आयुष्यात ना कधी डगमगलो, ना कधी धीर सोडला, ना कधी खचलो. पुन्हा त्याच जोशात उभा राहिलो आणि म्हणलो, ए वेटर आण अजून एक खांबा. मित्रांनो, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत जी जमीन आहे ती आपली नाहीये. चला घरी. मादर चोदत असतो, मग तो तुमचा असो किंवा तुमच्या गर्लफ्रेंडचा. की झाडाच्या फांद्या नाही तोडत बसायचं, डायरेक्ट खोडाव गाव घालायचा. डंक लगा रे हाय जवानी ऐसी तड़प है. जर तुमचा मुलगा हॅलो हॅलो करत घराच्या बाहेर निघत असेल तर समजून जायचं की तुमच्या होणाऱ्या सुनाचा. तू कशाला काळजी करतोयस, मी आहे ना. माझ्या मैत्रिणी जरी बघायला लागल्या ना तुझ्याकडे तरी मी त्यांना सांगते नीट बघायचं काय, दाजी येतो. नजरेचा हा मारू नको बाण ग, नजरेचा हा मारू नको बाण ग, माझा जाईल प्राण ग. हसरे से झाले सारे अलगूज माझे का धडधड पुरात आता हळवार दाटे का लागीर झाला. Road soldiers beat, pussy you sour. Never giving credit where it's due, cause you don't like pussy in power. Venom. Venom. My तू ही मेरी जान है, तू ही मेरा जहान है. चिकनी चिकनी पतली कमर ऐसे रहेगा, आजा मेरे चाल से तू चाल को मिला. भाई एक सवाल पूछूं? हाँ पूछ. अच्छा बता, माउंट एवरेस्ट को डिस्कवर करने से पहले कौन सा वर्ल्ड पूरे अर्थ का कौन सा सबसे हाईएस्ट माउंटेन था? नहीं पता? अरे माउंट एवरेस्ट ही था ना. मम्मी देखो अपनी होने वाली बहू का फोटो, कैसी लगी? अच्छी है. लाओ 200 रुपए दो. किस लिए? अरे पहली बार बहू को देखा, मुंह दिखाई ना दोगी? से और कर देना, प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल नहीं रहना. ये महीना पिंजरा बनाया सोने का. माझी तुझी पाठी मध्ये घेऊ तरी कशी, आजकाल कुणाचा विवर बसताना. राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. एक नारळ दिलाय दर्या देवाला, एक नारळ दिलाय दर्या देवाला. वर्षाचा मानदेव नारली पुनवेला, वर्षाचा मानदेव नारली पुनवेला. सोन्याचा नारळ वाहून शिकला, खंडेरी डोंगर भालाविला. सोन्याचा नारळ वाहून शिकला, खंडेरी डोंगर भालाविला. सगळ्यांच्या हातवरती गुडघे.
नजरेची अशी चढते विडते जादू नजरेची अशी नकळत वेड बावऱ्या जीवाला लाभते मन विसरून वाट सैर भैर धावते RJ Ravi. फिर नखरे हैं कमाल उम्र है 16 साल उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल हे पोरी जरा हळू 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 चाल हे पोरी जरा हळू 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 चाल तुला बघून बघून गेलो या उन्हाचा कांदा झालया वाशील अंगात राहो या अंगात तुझ्या गुंतून गेलो वो जो मुझे देखते हंसे पाना चाहूँ रात दिन जिसे रबा मेरे नाम करूँ से तेनू सोके पण तुझ्या बलाई न मारते दिसला तू तर विषारी न मारते पहिल्या नजरेत मनात बसला तू माझा होकार जाहीर करते ही नको मला मला तूच हवी झाला तुझा नशा दिलाची राणी तू सुरमईवाणी तू तुझ्या विचारात रमलो मी दानशिली तुझी कट्यार डोळ्यामुंदी काच नजरेत खपलो हत्था विच होवे तेरा हथ समा उत्ते ही खलो जावे हो तेरा मेरा प्यार वेख चन ओले बदलां दे हो जावे ਹੁਣ ਠੰਡੀਆਂ ਹਵਾਵਾਂ ਸੀਨਾ ਠਾਰਦੀਆਂ ਦੋ ਗੱਲਾਂ ਕਰੀਏ दो गल्ला तेरी कसम तुझे कभी भी मैं रोने नहीं दूंगा बर्तन झाड़ू पोछा कपड़े शपड़े धोने नहीं दूंगा तुम मुझे भूल जाओ जाने मन ये कभी होने नहीं दूंगा बेबी इतना प्यार करूंगा चैन से सोने नहीं दूंगा तेरी कसम इतने भी भोले नहीं तुम जितना तुम दिखाते हो कि इतने भी भोले नहीं तुम जितना तुम दिखाते हो और वफा की तुमसे क्या उम्मीद करें हम अरे तुम तो रिश्तों में भी दिल की जगह दिमाग लगाते हो आपकी तारीफ में क्या कहें लड़का हूँ यार कैसे थक के बैठ जाऊं जब घर वालों की उम्मीद और जिम्मेदारियां दोनों मुझ पर हैं आशियाना मेरा दिखी तो दिल में होती तळमळ रे बोलती आहे सर तो सळसळ रे तिच्या गालावर तिळ तिच्या ओठावर तिळ तिच्या मानेवर तिळ मी पाहिलं किती वेळ हा सोपा नाही खेळ अरे तुझे केला का बेटा पाणीपुरी भेळ रे आपण की चाल म्हणजे ढाग लागली गळत पाणी थेंब थेंब गळ रे रायाला दिलाच्या माडीत एक नंबर दिसतीस साडीत आग लाडीत गुडीत आग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुल येते गालावरी जीवाला मनाला करते पाच काळीच रुतलंय तुझ्या मधी तुझ्याच माग पळतय कस डिंप येते गालावरी रायाला दिलाच्या माडीत एक नंबर दिसतीस साडीत आग लाडीत गुडीत आग धर्माच्या हाताला नेतो तुला राणी फुल
खडक रान जाणू काय हॉलिवूड हिरो शेतकरी झक मारते बॉलिवूड म्युझिक आहे जोरात नाचतो या तोऱ्या तो आवरण पावर फिक्स आहे बंगला है गाडी भी पिळदार आहे बॉडी भी मिशान दाढी गावरान मुंडे कच नको मच मच नको है जो हिम्मत तो कर ले मुझे बाइको करके बाइको तू ले जा मुझे घर को फिर मैं बाइली तेरी तू मेरा बाबा फिर तू बोले सो होगा रे साहिबा काय बघती तुझाच आहे मी तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा स्वतःला हरवून मन झालं धुंद बाजिंद ललकारी ग फिरतीचा गंध आनंद नवलाई ग लागली ओढ लागली ओढ मध्ये निवाड माझ्या गालावर पडते खळी नाक माझं काही थापे खळी मला बघून लाजतोय ऐना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना माझ्या गालावर पडते खळी नाक माझं काही थापे खळी मला बघून लाजतोय ऐना मला बघून लाजतोय ऐना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना माझ्या गालावर पडते खळी नाक माझं बाई थापे खळी माझ्या गालावर पडते खळी नाक माझं बाई थापे खळी मला बघून लाजतोय ऐना ए ऐक ना तुझी उष्टी हळद ना मलाच लागली पाहिजे माझ्या गालावर पडते खळी नाक माझं बाई थापे खळी माझ्या गालावर पडते खळी नाक माझं बाई थापे खळी मला बघून लाजतोय ऐना तुला बघून बघून गेलो या अंगणाचा प्राण झालया वाशील अंगात आलो या अंगावर तुझ्या गुंतून गेलो या ए हिरो ऐक ना कधी चुकले ना तर हक्काने येऊन सांग मला तुझ्यासोबत 2 दिवस नाही अख्खं आयुष्य काढायचंय हळद पिवळी पोर कवळी जपून लावा एक कुड़ी फंस गई अरे ये क्या कह रहे हो मैंने ऐसा तो नहीं कहा था अरे काय झालं बोंबलायला अरे पावसा गर्लफ्रेंड खाती पैसा पैसा झाला खाऊन आणि गर्लफ्रेंड गेली वाहून पोरींनो एकच पाठवा पण मा सारखा पाठवा फिर क्या बोलता गरज आज होवेला मरते को भाई को की गरज में को पटकन काहीतरी करा अरे थांबा 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 तिला आधार कार्ड पण गिळायला सांगा कारण दोन्ही लिंक झाल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही काय रे दादा लय एकटा एकटा बसला हा ना सिंगल आहे त्यामुळं अरे पटन की बाबा तुला कशाला टेन्शन घेतो हा त्याच आशेवर जिवंत आहे अजून आता का बाया त्याला काय पोरी मोबाईल का हातात धरतात माहितीये का सवय हो सवय प्रेम करणं एवढं पण सोपं नाही बाकीच्या भूतांसोबत भांडणं करायला लागतात हाडळींसाठी या बघा गेली नगना
होता लाखात एक आणि काही दिवसानंतर कळालं त्याची आयडीच होती ते. हमसे मिला करो, हमसे मिला करो. आम्हा पोरांचा गुणनाद करता तुम्ही. आम्हाला राग आल्यावर आमच्या डोक्याच्या शिरा बाहेर येतात आणि फिलिंग्स आल्यावर हृदयाच्या. आय दैया. सकाळी मी बाल्कनीत उभा राहून गाणं म्हणत होतो, पंछी बन उडता फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में. तेवढ्यात आतमधून बायकोचा आवाज आला, घरातच फिरा ती शेजारची टवळी गावाला गेली आहे. माझी पुरत नऊवारी साडी, माझी बायको झाली गजाडी, रोज किती या ताडाची ताडी माझी. अरे ऐक नाही, पण किती मस्त होतं ना. आतीव कसर असं म्हणायचं एक जण आणि शिरायचे 10 जण. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं, मी आलो, मी पाहिलं. आजकाल काही लोक मला असे इग्नोर करतात जसं काही पेट्रोलचे भाव मीच वाढवलेत. आय लव्ह यू बट ऍज अ फ्रेंड. याचा अर्थ असा की मला पावसात भिजायला आवडतं पण रेनकोट घालू. नाचू मैं आज छम 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 छम. जन्मल्यापासून सिंगल आहे हो. फक्त एक गर्लफ्रेंड, एक पोरगी आमच्यासाठी. आम्ही एक पोरगी दोघात ऍडजस्ट करू शकतो, काही विषय नाही. कोण पण असेल. भावा अख्ख्या जमिनीचा पैसा आलाय, सगळ्या वाड्याला लावलाय. एवढा मोठा वाडा विकत घेतला तुझ्या भावने, असल्याला ती बेटी अर्ध बघ कसला बांधलाय, एवढा मोठ्याच्या मोठ्या का असलं उडून बिडून पाणी पिणे रोज सकाळ संध्याकाळ दुपार. भाई काय माहिती काय. अरे जरा लाज बीज धर. आपण आलोय कुठं, शूटला आलोय, एका हॉटेलला तू स्वतःच घर समजतोय. सुधारणार कधी. ऋषा घे याला एकदाच विहिरीत टाकून देऊ आपण, विषय संपून टाकू. आमच्याकडे व्हिडिओ मध्ये घ्यायला पोरगे नाहीये, आमच्याबरोबर कोण पोरगे व्हिडिओ बनवत नाही, त्यामुळं ह्याच्यासाठी मीच पोरगे आणि मला पण पोरगी म्हणतो मी, ऍडजस्ट करा. आणि आता आम्ही गाणं लावतो, ते ऐका आणि लाईक करा, फॉलो करा. आय लव्ह यू पूर्ण प्रपोज मारतात रे पोरांना नाही. अरे पुरी कोण वय म्हणणं झाल्यात, पोरं तर वय म्हणतात का नाही बघू की. मित्रांनो, माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली. मला राग याचा नाही आला की ती मला सोडून गेली. मला राग याचा आला की तिने जे माझ्याकडून उधार पैसे घेऊन गेले होते ती जाताना देऊन नाही गेली. आणि ती जर ह्या व्हिडिओ बघत असेल तर जेवढे पैसे तू घेतले सगळे मला परत आणून दे. माझी उधारी परत पाहिजे मला. तर मित्रांनो, लय सारे प्रयत्न केल्यानंतर ना, अख्ख्या जगामध्ये शोधल्यानंतर ना, आम्हाला व्हिडिओसाठी एक मुलगी भेटलेली आहे. आम्ही तुम्हाला आजची दाखवतो. कोण नाही, चालून घेऊ आम्ही. ऍडजस्ट करा, लावा ताकद. आम्ही नाही. फुल हे गुलाब गावापासून घेऊन ठेवले, पण ह्याला द्यायलाच कुठली पोरगी भेटायला मला भेटणार. तू करून की तू कुठे राहतेस. मी कोल्हापूर रोडला. बरे मी एवढ्या मोठ्या घराण्यात दिसते आणि रोडवरच कशी राहत्या. अरे शेट, माझी लिपस्टिक घरातच राहिले. कशाला काळजी करायलास, आपण दुसरी घेऊया. चल चल. मामा एक पान दे हो. पाणी कशाला हो? तुला काय करायचं आहे, लाल झालं बस की. असं का बघायला. असं का खायल्यास, कधी खाल्ल्या नसल्यागत. जरा हळू का की भिकारी. आज तिला विचारणंच आहे. विचारच. अंगठी पण संकट आणली. बोटात बसत्या काय ती, पायाच्या बोटात पण बसत्या. चालते मग मार. ए ऐक ना. हा बोल ना. तुझ्या तोंडात ना अहो बोलण्याचं सुख मला देशील का. अरे वा,
असंच प्रपोज मार वहिनीला. राखी आणते मग आता जाऊ.